कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे राजीनामा का नाही देत? नाशिकमधल्या पत्रकारांचा दादांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूने धस काम करत आहेत. मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांची हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्लाबोल. बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना. वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. अजित पवारांसमोर आमदार सौरव जहिरेंकडून नाराजी व्यक्त. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबुली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर. तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार. अधिवेशनात 57 देशांचा सहभाग. मुंबईतील न्यू इंडिया बँक लुटली गेली, यात भाजपच्या लोकांचा सहभाग. संजय राऊतांचा गंभीर आरोप. तब्येत बिघडल्याने अजित पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. आंध्रच्या औंधच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार. शिवसेना भवनात या बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातील सर्व आमदारांची बैठक घेणार. आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी, चुकल्यानंतर कान पकडणारी नाती जपायची. मग आरशासारख्या त्या प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. भास्कर जाधवांचं नवीन व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला. निधीचा तुटवडा असल्याने महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर. तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यात अव्वल. कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तात डागडुजी सुरू करण्याचे निर्देश. उजनी धरणातून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार. 1600 क्युसेकने टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल. धरणात सध्या 98 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक. नागपुरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण. मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू. महिनाभरात जिल्ह्यात 10 जीबीएस रुग्णांची नोंद. तर राज्यातील मृतांची संख्या 6 वर. जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली. गुणवत्ता निर्देशांक 178 वर. वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर. शहरातील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा धोका. मुंबईतील तापमानात काही अंशी घट. पुन्हा गारवा वाढण्याचा अंदाज. तर पुण्यातील कमाल तापमानात वाढ. 35.8 अंशाची नोंद. नागपुरात बनावट दागिन्यांवर 73 लाखांचं कर्ज काढल्याचा प्रकार. सोनं तपासणीसानं आता 16 ग्राहकांशी हातमिळवणी करून बनावट दागिन्यांवर कर्ज मिळवून दिलं. 5 पावली पोलिसांकडून आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी पैसे तात्काळ खात्यात जमा होणार. देशभरात ऑटोमेटेड चार्ज बँक प्रणाली लागू. ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सना मोठा दिलासा. मध्य कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. प्रवासी सुविधा, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना. मध्य रेल्वेकडून महाकुंभसाठी 42 विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज बैठक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 18 फेब्रुवारीला शपथविधी. आज आमदारांच्या बैठकीतील विधिमंडळ नेता ठरवला जाणार. विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार. सूत्रांची माहिती. रणबीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स. रणबीर अलाहाबादिया समय रैनाला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. 10 सेकंदाच्या आसपास भूकंपाचे धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.